मुद्दा काय भटक साखरपुडा आहे प्लीज या व्हिडिओ मध्ये. तर मी हाताळ मला तू अब देख तू अब तू गया बेटा अब तू तेरा तो गेम बजाना पडेगा. काय केलं नो माझ्या का केलेस माझ्या नितेश काय मम्मी आणि पंगा लेने का नाही मित्रांनो. तर असाच याच अशाच मुवमेंट वरती मी माझा ब्लॉग चालू करताय. कसं काय विषय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मी काही करत नव्हतो. मी माझं झोपलो होतो. मी उगाच माझ्या तोंडात अरे होळी का घेतोय आपण. पावळट झाली दीदी, सगळ्यांच्या पाणी टाकते. तिने पाणी टाकलं. तिला असं वाटलं की हा जो पानसट ब्लॉग बनवतोय ना, हा ब्लॉग काही टाकत नाही, काही करत नाही, काही एडिट करत नाही. मी टाकणार आहे सगळं प्लीज. माणसा काय परत स्ट्रेटनिंग करायला लागेल. मग शेर से पंगा लेने का नहीं समझा. शेर है शेर. हसते काय किती घाण हे बघ काय झालंय तुझं. मी अंघोळ करणार आहे आता तशी पण. लकड बघायच लकड मला अंघोळ करायची गरज नाही. नहीं हो रहा नहीं हो रहा मूंग नाही नहीं हो रहा क्या. नाजुक सी मोमकी मूरत से, नाजुक सी मोमकी मूरत से, पत्थर दिल पर वार करे, पत्थर दिल पर वार. क्या लिरिक्स वाटला होते. परत बोल हिला बोलायला लाव. ए बोल. काय मोमकी मूरत नाजुक सी मोमकी मूरत से, पत्थर दिल बर्ताव करे, पत्थर दिल बर्ताव करे. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. नीट करना है. आज सॅटरडे म्हणून आमच्याकडे अशी मस्ती चालू आहे. करायला पण आम्ही करता मग तो काय नाही करू शकत. तो पण एसीला म्हणून जाऊन गरम होते. हा घोडा लहान आहे, जरा दाखवते आरशात दाखवते. मी लहानच आहे. हा लहान आहे. एक मिनिट, मी बाकीची जी कामं करतो ते तुम्ही करू शकता का. काय जा पीठ घेऊन ये, जा सामान घेऊन ये, जा मार्केटमध्ये ह्या टायमाला 2 वाजता जाऊन ये मार्केट. जा जाऊन दाखव, जा कपडे चेक कर. चालेल नाही जा. मम्मी काम सांगितलं बोललास ना ते परत बोल. बोलली त्यामध्ये तू भावळ चटणीचा काय संबंध आहे याच्यात. हा चटणीला मारूया. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. मारली मम्मीला. मम्मी आज सॅटरडे म्हणून मी आज ब्लॉग करतोय.
मी बघ ब्लॉग टाकतो पण मी जरा मेहनती आहे ना त्यामुळे मला टाइम लागतो. ही बाई गोड खाते काय म्हणजे ते प्राणी असं गोडाळ प्राणी कसला प्राणी? गोडाळ प्राणी. गोडाळ प्राणी म्हणजे पाणबुडे असतात तशी गोडबुडे गोडबुडे. हा ब्लॉग येणार आहे बाय द वे संडेला. असे बरेच ब्लॉग असे तिथेच जसे जर का पू झाले सगळे ब्लॉग. तेरे को क्या आता है फिर क्या? क्या हाँ? तो सब है तो आगे नहीं असं मी काही बोललीच होते मी नाही बोलली. जीप रंदे मार रंदा. मम्मी पागल झाली. मी पागल नाही. काय आले अंगावर सुट्टी आले बोलते तुझे. साडी हे करते का मी जर ठरवलं तर मी 2 मिनिटात पण घालेन साडीची. दीदी साडी घालते कारण की तिला आता लग्नाची तयारी करायची. दीदीचा साखरपुडा आहे प्लीज या व्हिडिओ मध्ये सांगतोय मी आज. काही पण बोलतो मम्मी हा येडा का मुझसे होता ही नहीं जिंदगी बर्बाद. मोठी मोठी तू डोक्यात मारलं नाही तसं नाही. पगार जाईल या महिन्याचा. सॉरी तिला डोक्यात मारल्यावर तू मुद्दा काय भटक मुद्दा मारायला आवडत नाही. तू मारलं धूम नाही केलं बाबा. कॅमेरा चालू आहे. हा कॅमेरा बंद झाल्यावरती जर माझा तोंड फुटलं तर प्लीज पोलीस तुमच्याकडे क्लिप आहे. हो का? कशामुळे? पारदर्शी चेंज आहेत वाटत. दिसत नाही माझ्या डोळ्यांना. पारदर्शी चेंजेस आहेत वाटत. आज आपण नेहलची पत्रिका एकदम घाणेरडी. सगळ्यात श्रीमंत मी ते कुबेर देवी माझा. सॅलरी झाले ना. सॅलरी झाले म्हणून. स्नेहल चल माझा पगार पाठव जरा 1000 रुपये. मुंबई की ना दिल्ली वालों की पैसे वालों की पैसा 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 पैसा. काय मस्ती चालू रे देवा. ही 23 वर्षाची पुरी झाली तरी हिला कपड्यांच्या घड्या घालता येत नाही. मी घोडी नाही मी युनिकॉर्न आहे. काय युनिकॉर्न असं मागे. ती काय बोलते माहिती का? मी घोडी नाहीये मी युनिकॉर्न आहे. 23 वर्षाची युनिकॉर्न आहे. स्नेहल 65 काही तू फालतू बोलू नको. कंटाळा आला मला तुझा आता. प्लीज मी अशीच बोलते रोज. आज कॅमेरा चालू करायचं काय एवढं मोठं झालेलं नाहीये. स्नेहलचं ना असं थोपडा त्याच्याकडे बघण्यासाठी सनटॅन घ्यायचा. युनिव्हर्सल मिडल चाइल्ड फेस असतात ना त्यांच्याकडे बघून आपल्याला असं मारायचं म्हणून. युनिव्हर्सल मिडल चाइल्ड. एक माणूस असतो की काय करत नाही पण कधीतरी असं त्याची फिलिंग येते सनटॅन खेचावी कानाखाली अशी येते. स्नेहल खेचू का कानाखाली खेचू का? हा शिरे स्नेहल लोक घाबरतील. लिटरली घाबरतील की तुझा इंस्टाग्राम बघून तू काय बोलतेस इकडे. हा इंस्टाग्राम वर काय ते गाणं सूरज हुआ मध्यम चांद जलवे. बघा चांद ढळले बघा याची रियालिटी बघा. ही अशी मी इंटाली. अरे मी पडेन ना माझ्यासोबत. मी हाताळ मला हाताळू तुला. अरे हाताळ हाताळ हाताळ
मला नीट हाताळ, मी खूप नाजूक आहे ना. नाजूका ही का असते ही का अशी तर पैकी घड्या घालतायत आणि मी आराम करतो. कारण नाही, कारण मितेशला आम्ही जेवण करायला लावतो ना, ते नाही दाखवू शकत. कालच बनवलंय त्यांनी नाही. मला कोणी जेवण करायला वगैरे लावत नाही. माझी इच्छा असेल तरच मी जेवण बनवतो. मी कोणाच्या मर्जीवरती चालत नाही. उलटी आली मला तुझं बोलणं. प्लीज दीदी. अरे त्याचे तसं आहे की लाईफ इज सो हार्ड वेन यू हॅव बोथ पर्सनॅलिटीज. मग लाईफला सॉफ्ट करा. कोई सेंसेस बात कडक झाली एवढी घाणेरडी कॉमेडी कुठून लाईफ सुचते? कडक झाली, सॉफ्ट करा. अरे कडक झाले मग सॉफ्ट कशी करणार लाईफ? हार्ड झालीये, हार्ड हार्ड सॉफ्ट करा. एवढी घाणेरडी कॉमेडी मी कधीच नाही बघितली. स्नेह एवढी लाईफ घाणेरडी हार्ड झाली, कॉमेडी सॉफ्ट करा. कशी करणार? सॉफ्ट हार्ड. सॉफ्ट कशी करणार? 2 वाजलेत आणि स्नेहलने आंघोळ केलेली नाहीये. अरे काय नवीन आहे? काय मम्मी मम्मी मम्मुडी मम्मू मम्मड्या मेमडा. मम्मी ए रो ए ए ए ए ए ए विवाद हो जाएगा. झूम 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 झूम. काय काय आहे? काय बोलते ना स्नेहल तिलाच कळत नाही. हार्ड हार्ड है ना, सॉफ्ट कर. One eternity later. त्वचा इज इक्वल टू थोबडा. थोबडा इज इक्वल टू फेस. फेस इज इक्वल टू थोबाड. 7:15 झालेत आणि हे लोक चाललेत मंदिरात आणि मी चाललोय गंगा आरतीला. आणि ते पण येणार आहेत माझ्यासोबत नंतर. येणार आहेत नंतर माझ्यासोबत. पावडर पावडर हे मी छान दिसते का? घाण दिसते. छान नाही. जे तू रोज दिसतो. मी रोज छान दिसतो. तू रोज आणि घाण आता दिसते. दिसतोस. आता दाखवू का? मी चांगलाच दिसतोय. कॅमेरा मी त्यांना नंतर दाखवेन. मी आता जरा अजून रेडी नाही झालो ना. नंतर रेडी होल्यावर पण आणि काय झाल्यावर ओल्या होला 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 नीट रेडी काय 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 तू बोलायला शिक आधी. रेडी झाल्यावर पण नाही झाल्यावर पण काही डिफरन्स नाही दिसत ना. तू आहे ना तुझा जीभ आहे ना, जीभ त्या जिभेला रंदा मारायची गरज आहे. कळलं का? आणि कसला रंदा 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 करतो? रंदा. रंदा म्हणजे असा रंदा रंदा रंदा. हे बघ हे बघ एक फेक फेक ब्लश लावायचं. असं नॅचरल ब्लश नसेल ना तसं फेक ब्लश लावायची गरज लागते लोकांना. अरे ब्लश लाव, त्याच्यावरती सूट होतो जो गोरा असतो त्या थोडा लाल होईल सूट. नाही होणार ना. एक मिनिट मला मेकअपची गरजच नाहीये. आय एम नॅचरल. I am natural. आय एम नॅचरल. ती बोलते, I am naturally black. अरे काले हुए तो क्या हुआ, दिल वाले हैं. हे! दिल वाले दिल वाले. तसंच समजा क्या. बघ बघ किती लावलंय बघ तो मेकअप. बघ किती करता. अरे दिस इज नॉट मेकअप, दिस इज पॉन्ड्स पावडर. पाऊस पडून लाव मग. चाललो बाय. Few moments later.
अकाल मृत्यू हर सुख संपत्ती कर नमः पार्वती पताये हर 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 जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम. आता मी जस्ट गंगा आरती करून आलोय. स्नेहल आणि दिदी हे लोक आले नाही, तर त्यांचा वाट बघत मी बसलो नाही. मीच गेलो डायरेक्ट गंगा आरती करायला. पण जी फिलिंग होती ती गंगा आरती घेऊन, म्हणजे इकडे राहून पण काशीचं दर्शन झालं लिटरली. स्पिरिच्युअल कनेक्ट बोलतात ना, तो एक जाणवतो आणि तो एक फील होतो, त्या अंगावर काटा येणं ती आरती बघून. सो म्हणजे खूप भारी आहे, खूप भारी आहे. संकल्पना मला खूप आवडली जी आपल्या नरेश मस्के साहेबांनी आणि कोपिनेश्वर मंदिराच्या ट्रस्टनी जी अरेंज केली होती. सो असे इव्हेंट व्हावे आणि त्यांनी आपला सनातन धर्म पुढे जातो आणि आपल्या सनातन धर्माची संस्कृती आपल्याला कळते. आणि मला असं वाटतं की ही जी संस्कृती आहे ना, ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही खूप दुर्मिळ होत चालली. लोकांना असं वाटतं की धर्माची जी मान्यता आहे किंवा धर्माचं जे स्थान आहे ते लोकांना माहिती नाही आहे. सो ह्याच्यातून ते कळतं, लोक एकत्र येतात. असे इव्हेंट्स ठेवावे, ना की डीजेचे इव्हेंट्स ठेवण्यापेक्षा हे इव्हेंट्स ठेवावे. सो मला तर खूप आवडलं आहे. आता झालंय, मी चाललो घरी. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. बाय बाय.